ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। अभिजित, तुम्ही राज आपल्यासोबत, मी इकडे स्टुडिओमध्ये येतो म्हणजे अभिजितला पण थोडा वेळ मिळेल कारण तो तिकडे लोकांच्या गर्दीत आहे, त्याला सुद्धा जरा सेफ डिस्टन्सने बाहेर यावं लागेल। मी जयंत माइंडकर तुमच्याकडे येतोय। असे प्रकार घडू शकतात आणि त्यातून जर का तुम्हाला चांगली जागा मिळाल्या असतील, जदयूपेक्षा जास्त जागा मिळाल्या असतील, तर भाजपाला मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा असण्यात काहीच वाईट नाही। मग काय होऊ शकतं का? असे काही ऐतिहासिक दाखले आहेत का की ठरलं होतं निवडणुकीच्या पूर्वी आणि मग बदलल्या गोष्टी? अनेक आहेत। एक तर महाराष्ट्रात तथाकथितरित्या काय त्या बाळासाहेबांच्या खोलीत जे काही घडलं ते आपल्याला सगळ्यांना ते आपल्याला सगळ्यांना इतिहास माहितीच आहे। त्याच्यामुळे ते एक पक्ष म्हणतोय घडलंच नाही आणि दुसरा म्हणतोय घडलं, आणि त्याच्यामुळे पुढचं नाटक आपल्याला माहिती आहे। आणि म्हणून बिहारमध्ये शेवटी सांगण्यात आलं की नाही, आमचे नितीश कुमारच असतील। मला अगदी मी नेहमी या आजच्या डिस्कशनमध्ये एक वाक्य म्हणतोय की उत्तर प्रदेश आणि बिहार हे काँग्रेसच्या हातनं गेल्यानंतर सगळे हे प्रकार घडले आहेत। खुद्द उत्तर प्रदेशमध्ये मायावतींना भाजपनी 3 वेळेला पाठिंबा देऊन मुख्यमंत्री केलेला आहे आणि त्यानंतर चौथ्यांदा मायावती स्वतःच्या भरोशावर मुख्यमंत्री झालेले आहेत। ज्या काही 4 वेळा मायावती मुख्यमंत्री झालेल्या होत्या, पण या 3ही वेळेला भाजपनी पाठिंबा काढून घेतला किंवा त्यांनी स्वतःची वेगळी चूल मांडली आणि स्वतः सरकार चालवलं। ही पण घटना घडलेली आहे। त्याच्यामुळे राजकारणातली जी काही आपली कमिटमेंट आहे ती कमिटमेंट कायम राहील आणि ते त्याच प्रकारे 5 वर्ष सुरू राहील हे मानण्याचं कारण नाही। आणि ज्या समाजवादी विचारसरणीचा मी वारंवार उल्लेख करत आहे त्या विचारसरणीला धरून नॅचरली नितीश कुमार हे लालू प्रसाद यादव यांना जास्त जवळचे आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या जर का महत्वाकांक्षा वाढू लागल्या किंवा त्यांनी जर का एखाद्या पक्षाला फोडून स्वतःकडे आणायचा प्रयत्न केला की ज्या योगे ते स्वतः 100च्या आसपास पोहोचत आहे, असा जर का त्यांनी काही प्रयत्न केला तर अशा वेळेस त्यांना काउंटर करण्याकरता महाराष्ट्रातल्या परंपरेप्रमाणे सिंगल लार्जेस्ट पार्टी शुड सीट इन अपोजिशन, आणि आता 244 मध्ये 73 जागा घेऊन भाजप हा सिंगल लार्जेस्ट पक्ष जर का बनत आहे तर उर्वरित 3 पक्ष एकत्र येऊन एक नवं इक्वेशन, काही आत्ताच नाही 1 वर्षांनी दिसलं तर नवल वाटायला नको। मी अनुप्रियांकडे परत एकदा जातोय। अनुप्रिया या जनता दल यूनाइटेडच्या नेत्या आहेत। अनुप्रिया जी, एक तो यहां पे पता चल रहा है कि आपकी नीतीश कुमार जी मुख्यमंत्री होने जा रहे हैं और अभी तो कोई किसी भी तरीके का वाद यहां पे नहीं दिख रहा है, लेकिन आगे जाके अभी आप भी ये समझ पाओगे कि अगर आपका दूसरा साथी जो आपसे ज्यादा, जिसकी बढ़ोतरी है जगहों में, जिसकी सीट ज्यादा है आपसे, उसकी तो महत्वाकांक्षा रहेगी। वहां पे दो नेता बैठे ही हैं, प्रदेशाध्यक्ष भी है और केंद्रीय मंत्री भी बैठे हैं वहां पे बीजेपी के। तो ऐसे हालात में क्या ऐसे हो सकता है कि शायद 2.5 साल का फॉर्मूला आगे आ जाए, पहले नीतीश कुमार उसके बाद बीजेपी? प्रसन्ना जी, मुझे लगता है कि सुबह से आपकी चर्चा पे ये महत्वपूर्ण सवाल रहा है कि भाजपा ज्यादा सीट पे है और जेडीयू कम पे है। ये मैं बार बार कह रही हूँ कि एनडीए के अंदर नहीं है, लेकिन मुझे लगता है कि मीडिया के साथियों में वो ज्यादा ये एक मुद्दा बन गया है कि भाई भाजपा मतलब एक आपसी समझौते को लगता है कि आप सभी तोड़ने की कोशिश में लगे हुए हैं। ये हमारी तरफ से बिल्कुल भी नहीं है। मैं बार बार कह रही हूँ, हम लोगों की जो गठबंधन है वो केंद्र में भी है और राज्य में भी है, तो दोनों तालमेल बनी रहनी चाहिए। ये तो भाई पॉलिटिकल, और मुझे लगता है कि ये फैसला जो भी होगा ये सिर्फ नेतृत्व का होगा। मैं यहाँ बैठ करके मैं ये कह नहीं कह सकती कि आने वाले समय में क्या हमारा रहेगा, क्या हमारा 2.5 साल का हमारा टर्म रहेगा। मुझे लगता है ऐसे किसी भी तरह के कयास की बात नहीं की जाए, क्योंकि मैं अनुप्रिया जी, मैं ये मान्य करता हूं कि शायद मेरे सवाल नुकीले रहेंगे, आपको लगेगा कि मैं ऐसे सवाल क्यों पूछ रहा हूं अगर आपकी जाके सरकार आ रही है, लेकिन क्या करें, भारत का इतिहास ऐसे रहा है, दुनिया का इतिहास ऐसे रहा है कि जब आपकी ताकत बढ़ जाती है तो ताकत का स्वभाव विस्तार है। अनुप्रिया जी, ताकत और शक्ति का स्वभाव विस्तार है, शक्ति का स्वभाव सत्ता है, और उसके लिए सवाल पूछने जरूरी है। मुझे कोई लेना देना नहीं है, मैं बिहार में आया भी नहीं हूं अभी तक, आपकी कृपा से शायद एक बार आना भी हो जाए मेरा। मी आता आपल्यासोबत आहेत विनोद तावडे, भाजपचे नेते विनोद तावडे आपल्यासोबत आहेत। विनोद तावडे जी, तुमचं स्वागत। आणि आतापर्यंतचा ट्रेंड पाहता, ज्याला आपण म्हणू एक तुमच्या चेहऱ्यावरती हास्याची छान लकीर यावी अशा प्रकारचे ट्रेंड आहेत। पहिल्यांदा या ट्रेंड बद्दल तुमचं ओपिनियन, मी बाकीचे प्रश्न नंतर घेईन। नमस्कार प्रसन्न, ज्यावेळी 38-40% मतमोजणी झाली असेल त्यावेळी हास्याची लकीर किंवा दुःख असं काही याचं कारण नाही।
मला असं वाटतं की सकाळी आपण पाहिलं अनेकांच्या चेहऱ्यावर अँकर सकट किती हास्य होतं, नंतर ते बदलत गेलं. एखादं पुन्हा बदलू शकतं. कारण मला वाटतं की जवळजवळ 79 जागा या 2000च्या फरकाने सध्या बरोबर चालल्या आहेत. आणि अशावेळी 60% 62% मतमोजणी व्हायची असताना आपण कुठलंच प्रिडिक्शन करू शकत नाही. त्यामुळे एक्झिट पोलचं प्रिडिक्शन खरं होतं का, पुढचं खरं आता जे होतंय ते येतंय का सकाळचं खरं होतं. मला असं वाटतं राजकीय मॅच्युरिटी असणाऱ्या लोकांनी बरं अजून थोडा धीर धरला पाहिजे की त्यावेळी खरंच पुढचं वास्तव चित्र समोर येईल. बरं विनोद तावडेजी, आत्ताचा जसं मी अगदी सकाळपासून आम्ही ज्या प्रत्येक स्टेटमेंटला एक डिस्क्लेमर सारखा वाक्य वापरतोय, हे ट्रेंड्स कायम राहिले तर, त्यामुळे माझा पुढचा प्रश्न सुद्धा हे ट्रेंड्स कायम राहिले तर आता मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा जी अगदी स्वाभाविक आहे कोणाच्याही मनात यायला, भाजपला आता वाटू शकतं का? कारण 73 जागा म्हणजे तुम्ही तुमच्या मित्रपक्षापेक्षा खूप पुढे गेलेला आहे. मला असं वाटतं की या पद्धतीने पुढे जाऊ याचा अंदाज हा आधी होता, तरी सुद्धा विविध सभांमध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारला मतदान करा, अमित शहा यांनी, नड्डाजी यांनी कुणाच्याही जागा किती येऊ नितीश कुमारच मुख्यमंत्री असतील असं स्पष्ट सांगितलेलं आहे. हो तावडेजी, हा तर एक भाग झाला, नितीश कुमार जाहीरपणे सांगितलेले. आणि आज सुद्धा आमच्याकडे बातमी आली होती की तुमच्या बिहारच्या भाजप प्रदेशाध्यक्षांनी सुद्धा जाहीर केलेला आहे. पण प्रश्न असा आहे की एक तर तुमचं संख्याबळ आहे, शक्ती आहे, ताकद आहे, आणि नितीश कुमार तसंही म्हणाले होते की माझं शेवटची निवडणूक आहे. अशा परिस्थितीमध्ये काही फॉर्म्युला समोर येऊ शकतो का? त्याचं कारण सांगतो. हा प्रश्न मी मुद्दामून खोदून का विचारतोय. आमचे सहकारी, माझा सहकारी अभिजित आता भाजपच्या तिथल्या कार्यालयात आहे आणि तिथे तुमचे केंद्रीय नेते आणि प्रदेशाध्यक्ष पण आहेत, ते या विषयावरती कमेंट देत नाहीयेत. त्यामुळे ही चर्चा तिथे सुरू झाली आहे. नाही, चर्चा कुठून सुरू होते हा भाग वेगळा, पण मला असं वाटतं भारतीय जनता पक्षाच्या जागा जर 73, 75, 70 असतील तर त्या काय भाजपच्या आम्ही म्हणत नाही, त्या एनडीएच्या जागा आहेत. हो, त्यामुळे एनडीए म्हणून जर एकत्र लढलो असू तर एनडीए म्हणून जे ठरलंय त्यावर गेलं पाहिजे. बरं, महाराष्ट्रात जसं एकत्र लढलाय नंतर वेगळं गेलं अशी मानसिकता आमची नाही. जी कमिटमेंट दिली आहे ती कमिटमेंट ही पाळायची असते, असे पाळणारे आम्ही आहोत. तावडेजी, एक अतिशय चांगली तुम्ही महत्वाची कमेंट इथे करून गेलात बोलता बोलता, आणि मी हा प्रश्न मगाशी तुम्ही नसताना चर्चेमध्ये पण उपस्थित केला होता. बिहारमध्ये तुम्ही आता जे हे करू पाहताय की आम्ही शब्द दिला होता नितीश कुमार मुख्यमंत्री होतील, ते होतील, हा एक प्रकारे दाखला आहे महाराष्ट्रातल्या तुमच्या माजी मित्राला की जर का आम्ही शब्द देतो तो तो पाळतो, त्यामुळे आता आमच्यावरती खोटे आरोप करू नका, असं सांगू पाहताय तुम्ही? नाही, मला महाराष्ट्राच्या कोणालाच काही इशारा द्यायचा नाही. मला एवढंच म्हणायचं आहे की जे काही भाजपच्या आज जागा आहेत या आम्हाला एनडीएच्या जागा वाटतात. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये 105 भाजपच्या आल्या आणि 54 शिवसेनेच्या आल्या तर त्या दोघांच्या मिळून होत्या. त्यातनंच थोड्या जागा आल्यानंतर इकडे तिकडे पळायचं साधारण कारण नसतं. किमान भाजप तो विचार करत नाही, एवढंच मला सांगायचं आहे. विनोदजी, एक पुन्हा तोच प्रश्न विचारतोय जो प्रसन्नने विचारलाय. आपल्या ज्या उत्तरातनं हे सरळ सरळ ध्वनित होत आहे की आम्ही दिलेला शब्द पाळतो. मग 1 वर्षांपूर्वी आपल्या जुन्या 30 वर्ष मित्र असलेल्या पक्षाकडून हाच आरोप केला गेलेला आहे की आम्हाला सुद्धा शब्द दिला गेलेला होता पुन्हा त्या खोलीमध्ये जिथे बाळासाहेब बसायचे, आणि तो शब्द पाळला गेलेला नाही. आणि आता तुमच्या उत्तरातनं तेच ध्वनित होत आहे की तो आम्ही शब्द पाळतो. याचा अर्थ असा की 1 वर्षापूर्वी शब्द दिलेलाच नव्हता आणि म्हणून तो पाळण्याचा प्रश्न नव्हता, हे तुम्ही एक प्रकारे पुन्हा रॅटिफाय करत आहात. मला वाटतं माइंडकरजी, आता ती चर्चा वर्षभरापूर्वी अनेक संवादांमधनं अनेक चर्चेमधनं झाली आहे. आज चर्चा पण बिहारची करतो ना, तर बिहारवर बोलूया. आता ठीक आहे, तुम्ही म्हणता तर. विनोदजी, आपण या एकूणच इलेक्शनच्या एका मॅक्रो स्वरूपाकडे येऊयात. 3 टर्म्स ज्यांना सत्ता मिळालेली आहे तसे नितीश कुमार, आता नुकताच कोरोनाचा लॉकडाऊनचा पिरियड, त्याच्यामध्ये मजुरांना प्रचंड प्रमाणात त्रास सहन करावा लागला. याही परिस्थितीमध्ये आणि समोर तेजस्वी यादव सारखा स्वतःचा कोणताही बॅकलॉग नसलेला, कोणत्याही प्रकारचा लोड नसलेला, ओझं नसलेला एक तरुण तुमच्यासमोर उभा राहिला होता, तरी सुद्धा यशाची ही शक्यता तुम्हाला अपेक्षित होती? मी प्रसन्न जवळजवळ
14-15 दिवस बिहारमध्ये छपरा, सिवान आणि गोपालगंज या 3 जिल्ह्यातल्या 26 जागांवर काम करत होतो. बरं. छपराला माननीय पंतप्रधानांची रॅली होती, त्याच्या तयारीसाठी त्या ठिकाणी होतो आणि त्यावेळी जे फिरताना सहजपणे जे जाणवत होतं हे होतं की नक्कीच नितीशजींची थोडी अँटी इन्कम्बन्सी 15 वर्ष सरकारमध्ये बरोबर असल्यानंतर आहे. असते ती जाणवत होती. पण त्याच वेळी मला वाटतं की 2 गोष्टी अतिशय प्रभावी ठरल्या एनडीएसाठी. एक तर छठ पूजेपर्यंत म्हणजे दिवाळीपर्यंत धान्य गरिबाला मिळणं, हो. त्यामुळे ह्या सगळ्या लॉकडाऊनच्या काळामध्ये कोणी उपाशी झोपलं नाही. आणि दुसरं, जनधन अकाउंटमधनं थेट पैसे 2000 असे 6000 पोचले. म्हणजे माननीय राजीव गांधींनी जे म्हटलं होतं की वरून 1 रुपया सोडला की खाली 8 पैसे पोचतात, तसं न होता बरं. 2000 सोडले तर 2000 मिळाले. मला वाटतं या 2 गोष्टीचा अतिपिछडा समाज जो तिथला असतो हो. त्याच्यावर प्रचंड प्रभाव त्या वस्त्यांमध्ये फिरताना जाणवत होता. हो. मला वाटतं त्याचा उपयोग हा नक्की झालाय. तावडेजी, एक तुम्ही शेवटी एक राजकारणात असल्यामुळे तुम्ही राजकीय निरीक्षक सुद्धा आहात, त्यामुळे तशी सुद्धा प्रतिक्रिया घ्यायला तुमच्याकडनं हरकत नाही. तेजस्वी यादव यांची एकूणच ग्रोथ या निवडणुकीच्या निकालामध्ये अरेस्ट झाल्यासारखी वाटते, कुठेतरी त्याला पायबंद बसल्यासारखा वाटतो. याच्यामधला हा खोडा काँग्रेसला जवळ गेल्यामुळे 70 जागा दिल्यामुळे झाला की आपण मुळामध्येच तुम्ही म्हणाल की फार अपेक्षा मुळातच आपण रंगवून ठेवल्या होत्या तेजस्वी बद्दल? नाही, तेजस्वीच्या सभांना गर्दी म्हणजे महाराष्ट्रातल्या राज ठाकरेंच्या सभांना गर्दी. अच्छा. त्याचं मतांमध्ये परिवर्तन कसं होणार, किती होणार हे त्यावेळीच लक्षात येत होतं. पण हे खरं आहे की लालूजींसारखे मातब्बर फील्डमध्ये नसताना तेजस्वीनी इतकी चांगली लढत देणं याचं कौतुक केलं पाहिजे. भविष्य काळामध्ये बिहारच्या आणि भारताच्या राजकारणामध्ये एक नवीन नेता हा या निवडणुकीमध्ये उभरताना दिसलाय. हो. हे मात्र नक्की असलं पाहिजे. हो. त्यात काही गोष्टी तेजस्वींना कराव्या लागतील. हो. त्यांनी 10 लाख नोकऱ्यांचा मुद्दा मांडला, तो मुद्दा कॅच झाला. पण त्या मुद्द्यावर विश्वास का नाही बसला, तर या 10 लाख नोकऱ्या कुठून आणि कशा देणार, बरोबर आहे. याचं जर त्यांनी गणित मांडलं असतं बरं. तर नक्की मिळालं असतं. पण ते झालं नाही. क्रमांक 1. क्रमांक 2, काँग्रेसला अवास्तव जागा दिल्या आणि त्या जागा दिल्या नसत्या तर बहुधा अलायन्स झाला नसता. या दबावाखाली त्या बहुधा दिल्या असतील. त्याचा रिझल्ट कमी आलाय. बरं. पण एक गोष्ट आपण ऑब्झर्व करा, हो. 29 जागा लेफ्टला दिल्या, त्यातल्या 18 जागावर लेफ्ट आघाडीवर आहे. खरंय. हा एक ऍसेट हो. तेजस्वीच्या याच्यामध्ये नक्की जाणवतोय. बरं. तावडेजी, एक शेवटचा प्रश्न. तुम्ही सुद्धा बिहार आता मोठ्या प्रमाणात तिकडे तुमच्या भेटीगाठी सुरू होत्या. देवेंद्र फडणवीस सुद्धा तिकडे होते. ते तर पक्षासाठीच थेट जबाबदारीच त्यांच्यावरती होती. हा अनुभव कसा होता? मला वाटतं बिहारची निवडणूक ही उत्तर प्रदेश सारखी खूपशी जातीवर त्यातली जात असते आणि ती जातीवरची निवडणूक जातीच्या वर आणायची आणि त्यासाठी पक्ष संघटनेने बूथ पर्यंत जाऊन आपल्याला काय मिळालं आहे हे लोकांना जाणून द्यायचं, हे मोठं आव्हान होतं. आणि विविध राज्यातनं आलेल्या कार्यकर्त्यांनी ते समर्थपणे पेरलं. मला असं वाटतं की कुठेतरी विकासाच्या दिशेकडे हळूहळू, खूप नाही पण येण्याकडे अशा निवडणुका जाऊ शकतात. तावडेजी, खूप खूप धन्यवाद आणि अगदी मनापासून तुम्हाला शुभेच्छा की तुमच्या मनातलं इप्सित, तुमच्या मनातली आकांक्षा पक्षासाठीची बिहार करता ती पूर्ण हो, यासाठी शुभेच्छा. आणि यानंतर 8-9 आहे हे सगळ्या मतमोजणी 8-9 पर्यंत असेलच आज रात्रीपर्यंत, त्यावेळी तुमची पुन्हा प्रतिक्रिया त्यासाठी घेण्याची संधी मिळेल अशी अपेक्षा. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या वेळेबद्दल.